माननीय लोकनेते सूर्यकांत वाघमारे साहेब आपण या धर्मपरिषदेत उपस्थित झाला आपल्याला या ठिकाणी स्वागत। विकास परिषद या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्वच धर्मबांधव महिला भगिनी आपल्या सर्वांचं मावळ तालुक्याच्या वतीने सरचे स्वागत करीत आहोत। खरं तर लेणीचा विकास होणे गरजेचं आहे आणि लेणीचं काम करत असताना आदरणीय वाघमारे साहेब यांना अनेक कल्पना सुचतात। त्या कल्पनेतून त्यांनी लेणीचा विकास कसा होईल याच्यावरती सर्वांना बरोबर घेऊन तो विकास आपल्याला कसा करता येईल त्या संदर्भामध्ये ही परिषदेचं आयोजन केलेलं आहे। वाघमारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजची परिषद होत आहे। पूर्वी जर लेणीवर जायचं म्हटलं तरी बहुत उपासक लेणीवरती जायला घाबरत होते, परंतु काही वर्षापूर्वी या लेणीवरती वाघमारे साहेबांनी एक मोठा कार्यक्रम ठेवला 26 जानेवारीचा 2012च्या आसपास आणि त्या लेणीवरती चैत्यग्रहामध्ये पहिल्यांदा बुद्ध वंदना झाली आणि पायथ्याशी मोठा कार्यक्रम करण्यात आला। तेव्हापासून लेणीवरती बौद्ध बांधवांचे अनेक कार्यक्रम व्हायला लागले आणि स्वागत झालेले आहे। तरी आजच्या या कार्यक्रमात बुद्ध लेणी विकास परिषदेचं अध्यक्षपद आपण लोकनेते लोणार नगरीचे माजी नगराध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे सचिव सूर्यकांत वाघमारे साहेब यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो। मावळ तालुका बुद्ध लेणी विकास परिषद या परिषदेच्या अध्यक्षस्थानी लोकनेते आदरणीय सूर्यकांत वाघमारे साहेब यांची या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्षपदी सूचना मांडली आहे। त्याला सर्व धर्मबांधवांच्या वतीनं मी अनुमोदन देतो। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई या सर्व महामानवांच्या विचारांना प्रथमतः तीव्र अभिवादन। आज मावळ तालुका बौद्ध लेणी विकास परिषद या परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय सूर्यकांतजी वाघमारे, त्यानंतर तालुका अध्यक्ष लक्ष्मणजी भालेराव, महाराष्ट्र सचिव यमताई साळवे, पुणे जिल्हा अध्यक्षा माधवीताई विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज ही बौद्ध परिषदचं आयोजन करण्यामागे मावळ तालुक्यातील सर्व बंधू भगिनींना आणि मावळ तालुक्यातील लेणी अभ्यासक, गाणे विचारवंत या मावळ तालुक्यामध्ये बऱ्याचशा लेण्या आहेत, तर ह्या लेणीचा विकास कशा पद्धतीने व्हावा त्या संदर्भामध्ये आज या परिषदेचं आयोजन केलेलं आहे। तरी ह्या परिषदेचं आयोजन करत असताना ह्या लेणीबद्दल मी आपणास थोडक्यात माहिती सांगतो की 16व्या शतकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळानंतर भारतातील प्रत्येक नागरिकांना तथागत भगवान गौतम बुद्ध हे माहीत नव्हते। बुद्ध हे भारतात जन्माला आलेले आहेत व
इथेच भारतामध्ये त्यांचा महापरिनिर्वाण झालेला आहे. भगवान बुद्धाने भारतातील शांतीचा मार्ग केवळ धम्मच्या रूपाने शोधून जगाला दिला. पण भगवान बुद्ध हे भारतात जन्माला आले हे कोणाला माहिती नव्हतं. सन 1918 नंतर ज्या वेळेस आपल्या भारतावरती ब्रिटिश सरकाराचं राज्य आलं, तर ब्रिटिश सरकार काही खोदकाम करत असताना, रस्त्याचं शहराचं सुशोभीकरण करत असताना काही इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या लेण्या शोधून काढल्या. आज हा ऐतिहासिक ठेवा हा आपल्यासाठी आपल्या पूर्वजांनी जतन करून ठेवलेला आहे. तर हा आपण आपली जी भविष्यातली पिढी आहे त्यांच्यासाठी हा जतन करून ठेवण्यासाठी आज या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या परिषदेमध्ये आपण सर्वांनी सगळ्यांचे विचार मांडावेत अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. मी अशोक कदम पंधवडी. आज आपण या ठिकाणी मावळ तालुका बुद्धलेली विकास परिषद या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. आणि तेही आपण आपल्या सर्वांचे लाडके नेते सूर्यकांतजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. लेणी विषय जर सांगायचं म्हटलं त्या बौद्ध लेण्यांविषयी आम्ही विजय जाधव आणि आगळे बंधू म्हणजे दादासाहेब आगळे आणि सचिन बाळासाहेब गायकवाड आणि आमचे हे काय शाहूनगरचे जेवढे बी कार्यकर्ते आणि प्रफुल्ल भालसे, राजू जाधव, असे आम्ही एकदा बाबासाहेबांच्या बंगल्यावरती असे चर्चा करत असताना असा विषय आला. दादासाहेब म्हणाले की आपल्याला इतका ठेवा दिलेला आहे, त्या ठेवायचं जतन होत नाहीये, म्हणून आपल्याला काहीतरी एक चांगली पावलं उचलायची. तर आपल्याला काय करावं लागेल, काय करायचं नाही. आपल्या इतक्या लेण्या मावळामध्ये भरपूर लेण्या आहेत, त्या लेण्यांचं संवर्धन आपल्याला करायचं आहे. आता राजकीय कामं तर सगळेच करतात, सामाजिक कामं देखील सगळेच करतात, पण धार्मिक काम त्याचबरोबर आपल्याला जे काही जसं आता मग सांगितलं की आपला ठेवा आहे आणि त्या ठेवायचं जतन करणं हे आपलं काम आहे. म्हणून आम्ही दादासाहेब आगळे आम्ही अशी चर्चा करत असताना तर दादासाहेबांना विजयराव जाधवांनी सांगितलं की आपल्याला थोडं का म्हणजे राजकीयचं आपल्याला कुणीतरी घ्यायला पाहिजे. मग आम्ही वाघमारे साहेबांकडे आम्ही बऱ्याच वेळा गेलो लोणावळ्याला. वाघमारे साहेबांच्या पुढे हे तसं तर वाघमारे साहेब अगोदरपासून लेण्यांविषयी काम केलेली आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये ती कल्पना देखील आहे. परंतु आम्ही ज्यावेळेस गेलो आणि त्यांना सांगितलं की त्यांनाही बरं वाटलं की बाबा कुणीतरी माझ्याकडे आले आणि कुणीतरी येऊन मला लेण्यांविषयी सांगताय, तर मला याच्यामध्ये उतरायला काय हरकत नाही. तेव्हा या प्रसंगी मी शुभेच्छा देतो आणि आता तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना कार्याला प्रतिवाद वाढवतो. आज या ठिकाणी मावळ बुद्ध लेणी विकास परिषद या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वाघमारे साहेब आम्ही जमलेले ते उपासक आणि उपासिका या सर्वांना माझा सप्रेम देते. आज या ठिकाणी मित्रांनो आवर्जून सांगायचे वाटते की 18व्या शतकामध्ये फक्त आणि फक्त बुद्ध लेण्या होत्या. मी जास्त वेळ बोलणार नाही, थोडक्यात सांगते. परंतु नंतरच्या काही काळामध्ये 19व्या शतकामध्ये बुद्ध लेण्यांवरती अतिक्रमण करण्यात आले. बुद्ध लेण्यांवरती अतिक्रमण करण्यात आले. तर ते अतिक्रमण हटवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्या काळामध्ये पुरातत्व खात्याला हाताशी धरून जे अतिक्रमण करण्यात आले होते, तसेच आताही पुरातत्व खात्याला आपण सर्वांनी निवेदन देऊन ते अतिक्रमण कसे हटवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जास्त काही न बोलता एवढं थोडक्यात
आवर्त्याने जय भीम जय बुद्ध जय भारत. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय यांना वंदन करून आज या मावळ तालुक्यातील बुद्धलेणीच्या विकास परिषदेसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. मोठ्या संख्येने आणि या परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सचिव सन्माननीय सूर्यकांत वाघमारे साहेब, त्याप्रमाणे विचारपीठावरील सर्व मान्यवर व समोर बसलेले सर्व धम्मबंधू भगिनी व सर्व पक्षाचे पदाधिकारी. बुद्धलेण्या आपण आता जो संघ हातामध्ये घेतलेला आहे की विकास करण्या संदर्भामध्ये आणि त्या संदर्भात आम्हाला सूचना द्यायच्या आहेत. परंतु ही परिषद घेत असताना साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण सूचना द्याव्यात. तसं जर बघितलं तर अजून तिथे काही सुविधा नाही आहेत आणि त्या म्हणजे सुरुवातीपासून आपल्याला पासून सुरुवात करायची आहे आणि मग जो आपल्या ज्या सूचना आहेत किंवा आपले जे मत आहेत की त्या लेणीवरती मोठं विहार असावं किंवा जे येणारे आपले जे बौद्ध बांधव आहेत तिथं त्यांना राहण्याची व्यवस्था असावी, एक सांस्कृतिक भवन असावं, बौद्ध धर्म जे बौद्ध बंधे येणार आहेत त्यांना राहण्यासाठी तिथं सर्व सुविधा असाव्यात आणि त्या दृष्टीने आपल्याला तिथं शासकीय निधीचा उपयोग वाघमारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसं सुविधा तिथं आणि ती जी बौद्ध लेणी आहे ती बौद्धमय वाटली पाहिजे. आज सगळीकडे त्यांचं नाव निशाण मिटवायचं काम या तथागत यांनी केलेलं आहे, तथाकथित राजकारण्यांनी. परंतु प्रत्येक बौद्ध लेणी ही बौद्धांचीच असायला हवी असं एक वेगळं स्वरूप या दृष्टीने आपल्याला द्यायचं आहे. आणि बौद्ध आम्ही माझं मनोगत थांबवतो. जय भीम जय भारत. गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी राजेंद्र ओव्हा, कान्हे मावळ या ठिकाणी लेण्याच्या संदर्भामध्ये बोलण्यासारखं आणि त्या ठिकाणी करण्यासारखं खूपच आहे. परंतु या ठिकाणी जो उभा आहे सकाळी फेसबुक लाईव्ह वरती सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांनी त्या ठिकाणी काय काय व्हावं म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी भव्य मूर्ती व्हावी, भव्य असं ग्रंथालय व्हावं, भव्य असं संग्रहालय असावं, त्यांनी ज्या ज्या काही सूचना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या सूचनेला मी माझ्या गावच्या वतीने अनुमोदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. जय भीम. प्रथम सर्व महामानवांना अभिवादन करतो. आज मावळ तालुका बौद्ध लेणी विकास परिषद जे आयुष्मान सूर्यकांत वाघमारे साहेबांनी जे आयोजित केलेले आहे खूप चांगलं आहे. प्रत्येक बौद्ध लेणीमध्ये जेवढे पण बुद्ध लेणी आहे त्या बुद्ध लेणीमध्ये बुद्ध रूपांची स्थापना झाली पाहिजे आणि तिथं सुशोभीकरण झालं पाहिजे आणि तिथं सर्वांना म्हणजे जेवढे पण धम्मबांधव येतात त्या धम्मबांधवांना राहण्याची पाण्याची ही सोय झाली पाहिजे. एवढंच बोलून मी थांबतो. जय भीम. या ठिकाणी मावळ तालुका बुद्ध लेणी परिषदेत आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बोलणार आहे विकासाबाबत तर फक्त विकासाबाबतच बोललं पाहिजे, बाकी काहीच नाही बोललं पाहिजे. मला असं वाटतं की कार्यालयाच्या लेणीवरती विपස්සना केंद्र असावं, वरती एक बऱ्यापैकी डोळ्यांना दिसेल मन भरेल अशी बुद्धांची मूर्ती असावा, विपස්සना केंद्र असावा आणि बंधेजनांना राहण्यासाठी छोटीशी जागा असावा. आणि या लेणीचा तर विकास होणारच आहे. साहेबांनी विनंती करतो की मी जिथं राहतो सुदोडे गावात त्या ठिकाणी भंडारा डोंगर आहे आणि या भंडारा डोंगरावर एक लेणी आहे. मला वाटतं मी साहेबांना फोटो देतो, साहेबांनी त्याचा फ्लेक्सवरती लावलेला आहे. तिथंही मी छोटीशी मूर्ती बसवलेली आहे त्या लेणीमध्ये. तर माझ्याबरोबर साहेबांनी तिथला पण विचार करावा. या ठिकाणी एवढंच मी सांगायला लागेल. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी प्रभाकर संसुवरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उपाध्यक्ष मावळ तालुका. आज या ठिकाणी या परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे तसेच इतर मान्यवर मावळ तालुका बुद्ध लेणी विकास परिषद
आज या ठिकाणी संपन्न होत आहे याचं कारण आपण जाणून घेतलेलं आहे। तरी मी माझ्या वतीने असे निवेदन करतो की बुद्धलेणीच्या परिसरामध्ये किंवा खालच्या भागामध्ये एक सुसज्ज असं छोटंसं विहार असावं, विहारामध्ये मूर्ती असावी व येणाऱ्या व धम्म बांधवांसाठी शौचालय तसेच ग्रंथालयाची व्यवस्था ही असावी। या ठिकाणी मी एवढं बोलून थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। भारतीय जनता शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी ही धर्म परिषद आयोजित केलेली आहे। सूचना आल्या की धर्म बौद्ध लेण्याविषयी बोलायचं। बंधूंनो, आपल्या तालुक्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 बुद्ध लेण्या असतील। डोंगर असेल, येरगोल असेल, भरोडेश्वर असेल, बेडशी लेणी असेल, परंतु आज या ठिकाणी कारले भाजे ह्या दोन्ही लेण्या जगप्रसिद्ध आहेत। आज पाटण झालं, येरवड झालं, ह्या लेण्यांची जर दुरावस्था पाहिली तर आज लोकांना तिथं जाण्यासाठी रस्ता नाही। तर या सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो की त्यांनी येरवड असेल, पाटण असेल, घोरवडेश्वर काही त्याविषयी बोलायचं नाही। बंधूंनो, आपल्या डोंगरलेण्या घोरवडेश्वर पूर्ण डोंगर आहे, तरी येरवड पाटण लाईटची सोय नाही, पाण्याची सोय नाही। बेडशी लेणीला एक संस्था आलेली आहे, त्यांनी पायथ्याला जागा घेतली, परत तिथं गावकरी काही त्रास करतात, त्यांना पाण्याची सोय नाही। त्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करावा आणि यांचा विकास करावा असं मी सर्वांना विनंती करतो। माझं 2 शब्द संपवतो। आपल्या महाराष्ट्र राज्याचे कल्पक नेतृत्व सूर्यकांती वाघमारे साहेब यांच्या कल्पकबुद्धीमध्येतून मावळ तालुका लेण्यांचा विकास परिषद आयोजित केलेले आहे। विचार मंचावर जमलेले सर्व मान्यवर आणि सर्व बौद्ध उपासक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भूतकाळामध्ये जायचं नाहीये। मावळ तालुक्यामध्ये टोटल 8 लेण्या आहेत। त्याच्यामध्ये लक्षित आणि दुर्लक्षित असे 2 प्रकार आहेत। ज्या लेण्यांवर सर्वांचं लक्ष आहे, ज्या जगप्रसिद्ध आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 लेण्या आहेत। एक कारला, दुसरी भाजे आणि तिसरी जी लेणी आहे ती बेडशी। व दुर्लक्षित लेण्या ज्या आहेत, दुर्लक्षित लेण्यांमध्ये मग तुमची घोरवडेश्वर असेल, भंडारा लेणी असेल, पाटण लेणी असेल, लोहगड लेणी असेल, येलगड लेणी असेल। सर्वात महत्वाची गोष्ट मी साहेबांना विनंती करतो की महाराष्ट्र शासनाचं जे आर्किओलॉजिकल जे डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटला आपण एक सूचना करावी की पहिले एक ऑडिट झालं पाहिजे लेण्यांचं। ते लेण्यांचं ऑडिट झाल्यानंतर त्या लेण्यांमध्ये मूलभूत सुविधा कुठल्या अवेलेबल आहेत आणि कुठल्या अवेलेबल नाही, ह्या प्रकारची सूचना त्यांना केली पाहिजे। आपल्या समाजाचं कुणाचंही तिथं आता आपण जाऊ शकतो तिथं, पण महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणामध्ये त्या लेण्या आहेत। अजून एक महत्वाची गोष्ट की लेण्यांचा विकास होत असताना, ह्या लेण्यांचा विकास होत असताना प्रत्येक लेण्यांमध्ये काही जी पडझड झालेली आहे ती पडझड पहिली थांबवली गेली पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की लेण्यांची फोटोग्राफी होऊन लेण्याच्या पायथ्याची एक अशी पुस्तिका मिळाली पाहिजे की त्या लेण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण जी माहिती आहे, ती लेणी बांधली कोणी, त्या लेण्यावर असलेले शिलालेख काय, त्या सर्व शिलालेखांची पुस्तिका माहिती ही जर आपल्याला उपलब्ध झाली तर जाणारा प्रत्येक जो उपासक आणि उपासिका आहे त्यांना ती माहिती मिळू शकेल। आणि माझं नाव सुरेश वाघमारे, मी माकडून आहे। तर आम्हाला आता तिथे आम्ही जातो लेण्यावर जातो ना, तिथं आम्हाला तिथं SI जे सिक्युरिटी आहे ते आम्हाला पुढे वागून देत नाही। तिथं मंदिराला पण घेऊन येत नाही। कुठे बरेच ठिकाणी बरेच ठिकाणी असे आम्हाला तिथं सामना फेस करावा लागते। आमच्याकडे आमच्यासोबत खूप भांडणं करते लोक। तर थोडं लक्ष घाला तुम्ही। आणि
प्रत्येकाने जे आपण रविवारी वंदनाला जातो आपण विहारामध्ये, तसेच ते तरुण मंडळी आहे त्यांनी सुद्धा प्रत्येक लेणीवर आहे ना रविवारी, जेणेकरून लोक बाहेर येणारे आहे त्यांना माहिती पुरवावी. आपले तरुण मंडळ आहे कोणी येत नाही, प्रत्येक रविवारी मी शनिवार रविवारी भाजी कारला पेडसे ठिकाणी असतो मी तिथे, पण तिथे कोणी जे मार्गदर्शन करणारे असते ते चांगल्या प्रकारे कोणी नसते तिथे सांगणारे, ते नवीन ते लेणी बघायला ते चुकीची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचते. ते एवढीच माझी विनंती आहे की ते तरुण मंडळ आहे ते रेडिओवर जाणं आवश्यक आहे आणि जे शिलालेख आहे ते सांगणं समजावून सांगणं आवश्यक माझं म्हणजे कर्तव्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि जे शिलालेख आहे ते लेणी संवर्धनाचं काम जे चालू आहे ते जोमात अजून चालू झालं पाहिजे. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना प्रथम त्रिवार अभिवादन. आज मावळ तालुका बुद्ध लेणी विकास परिषद येथे आयोजित केलेले आहे. आपले मार्गदर्शक माननीय सूर्यकांत वाघमारे साहेब यांनी अतिशय सुंदर पद्धतीने ही परिषद आयोजित केलेली आहे. कारण आपल्या मावळ तालुक्याच्या बुद्ध लेणी आहेत त्याचा विकास झाला पाहिजे, जेणेकरून आपले जे आता येणारी पिढी आहे त्यांना कळलं पाहिजे आपली बौद्ध संस्कृती काय आहे. आपल्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये जे आपले मंदिर येतात त्यांच्यासाठी सुसज्ज असं राहण्याचे ठिकाण पाहिजे, मूलभूत अशा सुख सुविधा तिथे झाल्या पाहिजेत आणि लेणीच्या माहितीशी असं काहीतरी आपलं स्तूप उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून कळलं पाहिजे की इथे लेण्या आहेत. एवढं म्हणजे माझे 2 शब्द सांगते. माझं नाव प्रकाश सुरेश गायकवाड, बहुजन समाज पार्टीचं काम करतोय. बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे मावळ तालुक्यामध्ये बुद्ध लेणी विकास परिषदेवरती आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालो आणि आपल्या सर्वांना एकत्र करण्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला ते आपले सर्वांचे निमंत्रण या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, विविध क्षेत्रामध्ये आपण काम करता. बुद्ध लेणीवरती काय करण्याची गरज आहे आपल्या सर्वांना जाणीव आहे आणि याच हेतूने प्रत्येकाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मला सुद्धा बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. बंधूंनो, लेणीवरती जे काही विकासाच्या आवश्यकता आहेत त्यामध्ये प्रमुख म्हणजे जे काही लेणीवरती जे कोरीव काम आहे त्या कोरीव कामाच्या आजूबाजूचे दगड ढासळायला लागले, ते कडे ढासळायला लागले, त्याची डागडुजी वाढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उन्हातानामध्ये आपली लोक डोंगर चढून त्या लेणीवरती प्रवास करतात. वरती गेल्यावरती त्यांना कुठल्याही प्रकारची बसण्याची व्यवस्था नाही, आसन व्यवस्था नाही. त्या ठिकाणी लेणीवरती जे काही मोगली पटांगण आहे त्या पटांगणामध्ये त्यांच्यासाठी बाकड्यांची बसण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. तिथं सगळं धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय. त्या धुळीच्या ठिकाणी त्या ठिकाणी जे काही हिरवळ आपल्याला तयार करता येईल, गार्डन तयार करता येईल, त्या पद्धतीचं गार्डनचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. या ठिकाणी गेल्यावरती अनेकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. कदाचित कारले लेणीवरती हा त्रास नसेल, परंतु भाजी लेणीवरती, बेडसे लेणीवरती मोठा प्रवास केल्यावरती लोकांना बाहेरून जाताना पाण्याची व्यवस्था तिथं नसते, ती पाण्याची सोय झाली पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे कारल्याच्या लेणीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये दुकानदारीचं अतिक्रमण झालंय. त्यामुळे वरती जाताना आजूबाजूचं वरचं काहीच दिसत नाही, फक्त देवांचे आणि जे काही इतर मूर्त्यांचे फोटो असतील तेच दिसतात. तिथे गेल्यावरती लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की आपण लेणीवरती चाललोय, तर लेणीच्या जो काही गेट असेल सुरुवातीचा त्या ठिकाणावरती आपली एक भव्य मोठी मूर्ती बसवण्यात आली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण आपण ज्यावेळेस इतर राज्यांमध्ये जातो त्या राज्यांमध्ये 50 फूट, 60 फूट, 80 फुटाच्या बुद्ध मूर्त्या पाहिल्यावरती, त्या ठिकाणचं गार्डन पाहिल्यावरती आपण ज्याप्रमाणे आकर्षित होतो त्याच पद्धतीने मावळमध्ये आलेला माणूस सुद्धा या ठिकाणची लेणी पाहून आकर्षित झाला पाहिजे. घरी जाताना त्याला बुद्ध घेऊन जाता आला पाहिजे, कारण त्या दुकानदारीवरती फक्त इतर मूर्त्यांचेच
फोटो विकायला असतात, परंतु बुद्धांचं साहित्य विकायला नाही. त्या ठिकाणी बुद्धांचं मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध झालं पाहिजे. चांगल्या प्रकारचं तिथं विपश्यना केंद्र झालं पाहिजे. भक्तीजी तिथं येत असतात, भक्तीजींची तिथं राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. त्या ठिकाणी जो आपला समाज गोळा होतो त्याला एका वर्षातून मोठा कार्यक्रम घेण्यासाठी त्या ठिकाणी जागेची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, एखाद्या सभागृहाची निर्मिती झाली पाहिजे. अशी अनेक कामं आहेत, आपल्या सर्वांना त्या संदर्भामध्ये माहितीच असेल. परंतु मला तर एवढं वाटतं की जिथं सर्वात मोठी बुद्ध मूर्ती दिसेल तर तो संपूर्ण भाग बुद्धांचा मानला जातो. आणि ज्या ठिकाणी आपण बुद्ध मूर्ती ज्यावेळेस बसू त्यावेळेसच खऱ्या अर्थाने मावळामध्ये लेण्यांना बुद्धांची लेणी म्हणून समजलं जाईल. अन्यथा तिथं इतर कार्याची लेणी म्हणून नाव घेतलं जाते, एकविराची लेणी म्हणून नाव घेतलं जाते. आपल्याला बुद्धांची लेणी म्हणून जर नाव घ्यायचं असेल तर संपूर्ण परिसर हा बुद्धमय बनला पाहिजे. भाज्यामधल्या लेणीवरती सुद्धा अत्यंत कठीण परिस्थिती आहे, तिथं बसण्याची सुद्धा जागी सोय नाही, माती सगळी साचलेली असते. सुरक्षा रक्षक वाढवले पाहिजेत. ज्या ज्या ठिकाणी आपण बुद्धांचं कोरीव काम झालेलं आहे लेणीवरती त्या ठिकाणी काट्या लावून, कुंपण लावून, लाकडं बांधून बंद केलेले आहेत. ते सर्वप्रथम दुरुस्त करून सर्वांसाठी पाण्यासाठी खुली केली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. अनेक मान्यवर बोलणार आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की चांगलंच व्हावं. त्या हेतूने मी सुद्धा माझ्या पद्धतीने मला जे सुचलं ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय. वाघमारे साहेबांना विनंती आहे की आपण माझ्याही सूचनांचा विचार करावा आणि पुढील कामामध्ये त्या पद्धतीने काम करावं एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. तालुका बौद्ध लेणी विकास धर्म परिषदेचं जे आयोजन केलेलं आहे त्या धर्मलेणी परिषदेचे अध्यक्ष तसेच या धर्ममंचावरती उपस्थित सर्व मान्यवर या मंचासमोर निमंत्रण मान्य देऊन विविध क्षेत्रातले सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी धन्यवाद. आपल्याला बुद्ध लेणीच्या विकासावरती आपण ही धर्म परिषद आयोजित केलेली आहे. या आयोजित धर्म परिषदेमध्ये या ठिकाणी आपण आज संदेश दिलाय की चलो बुद्ध की ओर. आपण आतापर्यंत बुद्धांच्या लेणीबद्दल फक्त चर्चा करत होतो, पण प्रत्यक्षात आज आपण या ठिकाणी बुद्ध लेणीचा विकास कसा झाला पाहिजे, काय केलं पाहिजे याच्यावर या ठिकाणी एक चर्चासत्र आयोजित केले. या आयोजित चर्चासत्रामध्ये मी म्हणेन लेणीवरती सर्व प्रकारच्या सुविधा असल्या पाहिजे. पुरातत्व विभागाचे जे काही अडथळे आहेत ते आपण त्या ठिकाणी जाऊन थांबवले पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी आलेल्या बुद्ध अनुयायांना बुद्ध लेणीचं दर्शन घेता आलं पाहिजे. तसेच ह्या परिसरामध्ये मोठे एक रहिवासाचं ठिकाण असलं पाहिजे. जो धर्मबांधव लेणीच्या परिसरामध्ये भेट देण्यासाठी येणार आहे त्याला इथे एखादं विश्रामगृह असलं पाहिजे. त्या विश्रामगृहाच्या परिसरामध्ये वाचनालय वगैरे या सगळ्या अनेक गोष्टी या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजेत. या ठिकाणी अनेकांना याबाबत सूचना मांडायची आहे. मी सुद्धा याचा एक सहभाग घेऊन सतत या कार्यामध्ये मला व्यस्त करून घेणार आहे. तरी या ठिकाणी मी थोडक्यात माझं मत या ठिकाणी मांडलं आणि या ठिकाणी मला बोलायला संधी दिली. मी धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण सर्वांना माहिती आहे कशासाठी जमलेलो आहोत. प्रत्येकाचं नाव घ्यायचे मला हे नाही. तर मावळ तालुका बुद्ध लेणी विकास परिषद यासाठी आपण जमलेलो आहोत. सर्वात प्रथम जे काही व्यासपीठ आहे ते व्यासपीठ पाहूनच ही विकास परिषद सक्सेस होईल असं मला वाटतं. कारण आजच्या व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर विविध पक्षाचे सर्व आपले जे काय नेते आहेत ते एकत्र आहेत. आज आपल्या व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश गायकवाड साहेब आहेत, BSPचे गायकवाड साहेब, आपले सर्वांचे मार्गदर्शक नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आपले सन्माननीय वामन साहेब या ठिकाणी. तर विचार करण्याजोगी गोष्ट की प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की लेणीचा विकास झाला पाहिजे. आज आपण पाहतो लेणीचा विकास झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे आपण सर्वजण म्हणतो, पण आपण किती जण लेणीवर जातो हा एक सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. लेणी संवर्धन चळवळ आज महाराष्ट्रामध्ये अतिशय गतिमान झालेली आहे. घराघरात लेणी संवर्धन निर्माण होत आहे. प्रत्येकाची इच्छा आहे की माझं लेणीसाठी काहीतरी कर्तव्य पाहिजे,
की लेणीसाठी काहीतरी केलं पाहिजे. बांधवांनो, आपण लेणीसाठी नवीन काही करू शकत नाही, पण जे आहे ते चांगल्या प्रकारे आपण जतन करू शकतो. यासाठी आपण खंबीरपणे जिथं जिथं आपल्या परिषद लागतील तिथे तिथं खंबीरपणे आणि जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित होणे गरजेचं आहे. मुद्दा जर सांगायचा झाला, आज आपण भीमा कोरेगावला जातो. आज भीमा कोरेगावला आपण पाहिलं तर 5000 पोलीस बंदोबस्त तिथं होता, 2000 होमगार्ड तिथं होतं, पाणीची व्यवस्था होती. या सगळ्या व्यवस्था का होतात? कारण माणूस त्या ठिकाणी पोहोचतो जातो तेव्हा. तुम्ही लेणीवर जा, लेणीवर गेल्यानंतर तुम्हाला लेणी सांगेल मला कशाची गरज आहे. तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्हाला अडचणी जेव्हा निर्माण होतात त्यावेळेस तुम्ही पोट तिकडे निवडाल की ह्या लेणी ही गरज आहे. ज्यावेळेस आम्ही भाजी लेणीवर कार्यक्रम घेतो तर भाजी लेणीवर बघितलं तर आपण वॉशरूमची व्यवस्था आहे तिथे. आपल्या महिला भगिनी असतील, पुरुष असतील, ज्या लोकांना वॉशरूमची व्यवस्था नाही. आता आपण पाहतो, आपण म्हणतो हे म्हणजे अतिशय पवित्र ठिकाण आहे तिथं, पण आपलं गाईड नाही तिथं. आपले समाजातल्या मुलांना गाईड करून त्यांचे कोर्स आहेत, ऑनलाईन कोर्स करून रजिस्टर करून त्या मुलांनी जर तिथं आपण हे केलं तर तिथे गाईडची व्यवस्था होऊ शकते. त्यांना सरकारी पेमेंट सुद्धा भेटू शकतो. या दृष्टीवर आपण हे करणे गरजेचं आहे. वाघमारे साहेबांच्या संकल्पातून आपण बघितलं तर त्यांचा जो अजेंडा होता फेसबुकला वगैरे आपण पाहत असतो, सतत त्यांचा म्हणजे मला वाटतं ज्या दिवसापासून त्यांनी ह्या परिषदेसाठी काम केले ते सतत त्यांचे मेसेज पडत असतात. आम्हाला पर्सनली मेसेज पडत असतात की खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी फार फार जिकिरीने या गोष्टी केली. महत्वाची गोष्ट काय म्हणते, सम्राट अशोकांनी राजकीय त्यांच्याकडे ताकद होती, त्या राजकीय ताकदीतून बौद्ध धर्म अतिशय पुढे गेला. आजही आपल्याकडं विविध पक्षाचे जर लोक असतील तरी आपल्याकडे राजकीय ताकद आहे. ती राजकीय ताकद वापरणं गरजेचं होतं. ज्या वेळेस काला लेणीचा विकासाचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस वाघमारे साहेबांना वाटलं की जर काला लेणीचा मंदिराचा विकास होत असेल तर त्याचबरोबर आमच्याही लेणीचा विकास होणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी जे पाऊल टाकलं ते पाऊल नुसतं टाकलं नाही तर ते खंबीरपणे ते उभं राहिलं. त्यांचे स्टेटमेंट जर तुम्ही पाहिले अतिशय हे होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्यांशी जाऊन चर्चा केली. इतकंच नाही तर कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा आंदोलनाचा त्यांनी हे दाखवला. पण अतिशय आनंदाने सांगत होतं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना त्यावेळेस आश्वासन दिलं की लेण्यांचा विकास आम्ही प्रथमतः करू. अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला हवं आहे. प्रत्येकाने ह्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे की लेण्यांचा विकास हा तुम्ही जोपर्यंत लेण्या पोहोचत नाही तोपर्यंत अडचण तयार होत नाही. आज जर लेण्यांवर मोठ्या प्रमाणात लोक जर गेली तर तिथल्या तुम्हाला सुविधा काय काय लागतात हे समजेल. थोडक्यात मी जास्त वेळ घेत नाही कारण बोलणारे मान्यवर आहे. आजच्या या ठिकाणी आपले बचत सर देखील आहे. म्हणजे हा जो विचारमंच आहे खऱ्या अर्थाने विचाराचा मंच आहे. विविध क्षेत्रातले लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाने या ठिकाणी सूचना मांडणं अपेक्षित आहे. मला वाटतं वॉशरूमची व्यवस्था हो, पाण्याची व्यवस्था हो, ह्या बेसिक फंडामेंटल नीड्स आपल्या कम्प्लीट नाही लेणीच्या बाबतीत. प्रत्येक लेणीला रस्ता हवा, कुठेच रस्ते नाही तर रस्ते वगैरे या सगळ्या गोष्टी होतील. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही लेणीवर पोहोचणं गरजेचं आहे. वाघमारे साहेब उद्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड करतील पण त्या घेणारा समाज तिथं पोहोचणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. तुम्ही जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याला काय अर्थ नाही. विविध आता भाज्यामध्ये मागच्या वेळेसच चांगला कार्यक्रम संपन्न झाला. विविध टेक्निकल इश्यू येत असतात आपल्याला कार्यक्रम घेत असताना. पोलीस परमिशन असतील काही असतील. मला वाटतं आनंदानं आणि हक्कानं सांगावं वाटतं ज्या ज्या वेळेस लेण्यांसंदर्भात कोणत्याही प्रकारचा अडचणीत असतात परमिशनसाठी वगैरे तर वाघमारे साहेबांनी स्वतःहून त्या स्वतःची लेटर दिलेली आहे. त्यांच्या नावाने दिले. कार्यक्रम कुणाचा का असेल त्यांनी कधीच विचार केला नाही की कोणती लेणीची संघटना या ठिकाणी काम करते आहे, कोणतं आपलं नाव आहे, आपल्या पक्षाचं नाव आहे. त्या हा विचार न करता मी आणि माझी लेणी आणि माझी जबाबदारी या विचाराने साहेब चाललेले आहे. आणि त्यामुळे मी सांगतो की सर्व लेणी संवर्धक आजही वाघमारे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आणि मला वाटतं मावळ तालुक्यात सर्वांनी आपण पक्ष गट तट विसरून ही लेणी विकास परिषद आपण सक्सेस करावी. ज्या काही सूचना आहे आता आपल्याला समजा आपण बोलताना काही गोष्टी राहून जात असतील पण साहेबांना विनंती करतो आपण एखादा बॉक्स
त्यामध्ये सूचना द्याव्या, विविध सूचना येतील, लोकांच्या नवीन सूचना येतील, नवीन कल्पना असतील, त्या दृष्टिकोनातून विचार व्हावा. आणि दुसरी गोष्ट, साहेबांनी जे जे मुद्दे मांडलेले आहेत ते मला आता रिपीट करायची गरज नाही. फेसबुकला आपण पाहिलेलं आहोत, त्यांची इंटरव्ह्यू आहे, सगळ्यात त्यांनी सुंदर असं मांडलेलं आहे की कार्यालयाच्या परिसरामध्ये भव्य अशी बुद्धमूर्ती असावी आणि जे काही त्यांनी मांडलेलं आहे की भिक्षू निवासाची व्यवस्था असावी. ह्या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. विविध भिक्षू संघटना भिक्षू येत असतात, त्यांची व्यवस्था होणं गरजेचं आहे. तर थोडक्यात मी पुन्हा एकदा आलेल्या मावळ तालुका बुद्धलेणी विकास परिषद मध्ये आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अशाच प्रकारची साथ आणि अशाच प्रकारच्या ह्या विकास परिषदेमधून आपल्याला लेण्यांचा विकास होणं गरजेचं आहे. ह्या दृष्टीकोनातून हे पहिलं पाऊल आहे आणि अशीच पावलं फटाफट पडावी. लेण्यांचा विकास चांगल्या प्रकारे व्हावा आणि लेण्यांना पुन्हा एकदा अशोककालीन सुवर्णयुग प्राप्त व्हावं, एवढं करून मी माझं 2 शब्द थोडक्यात संबोधतो. जय भीम. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन. आज या ठिकाणी मावळ तालुका बुद्धलेणी विकास परिषद आपले नेते माननीय सूर्यकांतजी वाघोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच विविध आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळी यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने आनंद होत आहे की असा पाऊल आपल्या नेत्याने उचललेला आहे आणि आज आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे साहेबांसोबत. आपल्याला असं मार्गदर्शन लाभलेलं आहे की ज्या मार्गदर्शनाने एका दिवसामध्ये मुख्यमंत्र्याला 5 कोटीचा निधी जाहीर करायला भाग पाडलं, असा आपला नेता आहे. तर त्यांच्यासाठी एक योगदान काय व्हायला पाहिजे. त्यानंतर कानेपाड्यावरची सभा झाली, त्या सभेच्या स्टेजवर साहेबांनी अजितदादांना सांगितलं की जर आमच्या बुद्धलेणींचा जर विकास होणार नसेल तर मी या स्टेजवरून उतरतो, असा म्हणणारा नेता आपल्याकडे आहे. तर त्यांच्यासाठी योगदान काय व्हायला पाहिजे. आता सूचना भरपूर सगळ्यांनी मांडलेल्याच आहेत. साहेबांनी सुद्धा त्यांच्या याच्यातून काय काय आपल्याला सुधारणा करायचे ते मांडलेले आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. भारतामध्ये 1000 लेणी आहेत, त्यापैकी बहुतांश लेणी हे महाराष्ट्रामध्ये आहे. तर आपल्याला या लेणीचं संरक्षण करायचं आहे, लेणीचं सुशोभीकरण करायचं आहे. तर आपण सर्वजणांनी आपल्या नेते मंडळांच्या पाठीशी तन मन धनाने उभं राहायला पाहिजे, अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि पुढील काळामध्ये आपलं ही जी चळवळ आहे, आपली ही जी मोहीम आहे, ही जोरात आपण राबवली पाहिजे अशी सगळ्यांकडून अपेक्षा करतो. भगवान गौतम बुद्ध बुद्धीचं सुदंड मीडिया तथा भारतीय लोकसभा या संस्थेचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. या ठिकाणी बुद्ध लेणी विकास समितीचे अध्यक्षाच्या या ठिकाणी वाघोरे साहेब, या ठिकाणी आपण व्हॉट्सअपद्वारे आज 10-15 दिवस झाले वाघोरे साहेब सतत आपल्याला त्या लेणीवरती काय पाहिजे, काय हवं आहे ते त्यांनी ताकद आहे. त्यामुळे आपण सूचना देणं हरकत नाही, त्या सगळ्या सूचना प्रथम साहेबांनी टाकल्या आहेत. त्यामुळं परत सूचना सांगणं गरजेचं नाही. त्या ठिकाणी मी भारतीय लोकसभेतर्फे साहेब तुमचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो आणि सर्व जमलेले लेणी मित्र, लेणी संवर्धक यांना सविनय जय. मी जास्त न बोलता लेणीच्या विकासाबद्दल फक्त बोलेल. लेणीची गरज ही का निर्माण झाली सर्वांना माहीत आहे. लेणी ही बौद्ध भिक्खूंसाठी तोडण्यात आली, त्यांच्या अभ्यासासाठी आणि सामाजिक सुधारणा किंवा अधिकाधिक बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्याचा अधिकाधिक प्रसार कसा करता येईल यासाठी बौद्ध धर्माच्या मूळ तत्वामध्ये जे 4 महिने आहेत वर्षाविहार, त्यामध्ये बौद्ध भिक्खूंचे हात होणे म्हणून बौद्ध लेणीची निर्मिती करण्यात आली. तर येत्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी बौद्ध लेण्या कोरल्या गेल्या. सम्राट अशोकांनी त्याच्यामध्ये मोठा पुढाकार घेतला आणि अनेक लेण्या तयार झाल्या. बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार 1200 लेण्यांचा गड आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. फक्त त्यामध्ये मावळ तालुका हा अत्यंत समृद्ध असून त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे साधारण 47 लेण्या आहेत. सर्वसामान्यांना माहिती असणाऱ्या महत्त्वाच्या 3 लेण्या आहेत आणि थोड्याशा अधिक म्हटलं तर पाटण,
त्यानंतर येळगोळ अशा लेण्यामध्ये 10-15 लोकांना माहिती आहे. आणि या ठिकाणी सुद्धा जाण्यासाठी अत्यंत खडतर प्रवास करावा लागतो. तुम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही, दिशादर्शक फलक नाही. त्यानुसार तुम्हाला लेणीवरती गेल्यानंतर पिण्याचे पाणी नाही, म्हणजे मूलभूत गरजा सुद्धा नाही आहे. बसण्यासाठी बेंच नाही, प्राथमिक ज्या सुविधा असतात त्यांच्यापासून सुद्धा आपण वंचित आहोत. त्याला कारणीभूत कोण? आपणच आहोत. आपण लेण्यावरती पोहोचलो नाही. आता हळूहळू समाज पोटापासून पुस्तकापर्यंत आलाय आणि पुस्तकामधून तो आता लेण्यांचा अभ्यास करू लागलाय. त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली आणि त्यामुळे काळाची गरज ओळखून सर्वजण आपल्याला साथ देत आहेत. वाघमारे साहेबांनी आम्हाला वारंवार प्रत्येक वेळी गेले 4 आज जे बुद्धलेणी विकास परिषदेने आयोजित केली, मी सर्वात मोठा कडक देव टाकतो वाघमारे साहेबांना की आज समोर ही हॉलमध्ये जी गर्दी दिसली त्याच्या प्रेमामुळे आले. बुद्धलेणीचा विकास व्हायला पाहिजे आणि माझी एक विनंती करणार की बौद्ध मावळ लेणी फेस्टिवल व्हायला पाहिजे, ज्याला काही धर्मदान लागत नाही. धन्यवाद. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. त्याचप्रमाणे मावळ तालुका बुद्धलेणी विकास प्रतिष्ठान या परिषदेला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, मावळ तालुका हा लेण्यांनी आणि किल्ल्यांनी पावन झालेला तालुका आहे. मावळ तालुक्यात बरेचशा लेण्या आहेत. त्याच्यापैकी काही लेण्यांकडे लेण्या त्या चर्चेत आहेत आणि काही लेण्या अचर्चेत. लेण्यांच्या बाबतीत जर म्हटलं तर त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने किल्ले संवर्धन योजना राबवतात. त्याप्रमाणे आपण आपल्या या लेण्या परिषदेने एक या ठिकाणी समिती स्थापन करावी. तालुक्यातील प्रमुख लोक त्यांना या समितीमध्ये काम करण्याची इच्छा आहे, ज्यांना त्याच्यावर अभ्यास आहे, अशा लोकांची एक समिती जर आपण स्थापन केली तर त्या समितीमार्फत आपण लेण्या संवर्धन या शासनाच्या त्यासाठी आपल्याला आदरणीय वाघमारे साहेबांचं संपूर्ण मार्गदर्शन आणि जी काही गोष्ट लागणार आहे ती सर्व तुम्हाला द्यावं या निमित्ताने मिळणार आहे. त्याचप्रमाणे विचारपीठावर प्रत्येक सर्व मान्यवरांना उपस्थितांना आपणा सर्वांना जय भीम. आदर्शांना अभिवादन करत असताना लेण्यांचा विषय आहे. सर्वात प्रथम लेण्या ज्यांनी कोरलेल्या कार्यक्रमांना देखील आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे. लेणीच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे काही मुद्दे आहेत, सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की लेणीची जी झीज होते, महत्त्वाची सूचना आहे, एकच सूचना आहे, जास्त नाही. पाण्याचा प्रवाह जो वरून लेणीवर होतो, ज्याच्याने धरणाची जास्त झीज होतो, तो पाण्याचा प्रवाह वळवणं हे एक महत्त्वाचं काम आहे. ते दुर्लक्षित काम आहे. तेवढा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परिषदेला मी हार्दिक शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देत असताना एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जगताप आहेत लेण्यांचे तज्ञ, त्यांचा एक सिद्धांत आहे, जिथं लेणे आहेत तिथं किल्ले झालेले आहेत, किंवा जिथे किल्ले आणि लेण्यांचं नातं आहे तर लोहगडाला देखील बौद्ध लेणे आहेत. जिथे घोड्याची पागा म्हटली जाते, ती घोड्याची पागा नसून तो लेणीचा, ज्याला आपण शून्यागार म्हणतो, त्याचा भाग आहे. तसा तिकोनापेठच्या किल्ल्याच्या पाठीमागे देखील एक लेणी सदृश्य भाग आहे. तर या लुप्त झालेल्या लेण्या आहेत, त्या उत्खननाच्या संदर्भामध्ये देखील आपण सर्वांनी एखादी मोहीम हाती घ्यावी आणि मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाकारुणी भगवान गौतम बुद्ध ही बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेचे संस्थापक, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन. या ठिकाणी मावळ विकास लेणी परिषद या परिषदेसाठी आलेले सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आपल्या सर्वांना सविनय जय भीम. सर्वांनी आपापलं मत व्यक्त केलेलं आहे आणि 2 मिनिटाचा आदेश असल्यामुळे आपण हे पालन करायला शिकलं पाहिजे आणि मी 2 मिनिटाच्या आतच थांबणार आहे. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी सर्वांनीच मत मांडलेलं आहे आणि मग प्रकाश गायकवाड यांनी मांडलेला मुद्दा आणि त्यानंतर विकास आमचे चिरंजीव विकास भालेराव
यांनी मांडलेला मुद्दा, या मुद्द्याला मी अनुमोदन देतो आणि इथे सांगतो नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. तथागतांचे मुंबईच्या भाव महात्मा ज्योतिबा फुलेंचे बंधुपणी बरोबर घेऊन भारतीय इतिहासातही विराट कामगिरी आपल्या कर्तृत्वाचे तेजने उडवून आज खरोखर वाघमारे साहेबांच्या नेतृत्वाखाली यांनी संवर्धनाचं काम जे चालू आहे त्यावेळेस साहेब एकच सूचना आहे माझी की आपण धम्मयात्रा जी सुरू केलेली होती ती थोडी थांबलेली आहे. ती धम्मयात्रा सुरू या ठिकाणी करतो आपण. बेडसे पाटण भंडारा डोंगर जसा सम्राट अशोकांनी बुद्धचं वाक्य दगडात कोरलं तसं आपण आपलं विचार संपूर्ण बौद्ध माणसाच्या मनात कोरलं आणि ह्या बौद्ध लेणीला शुभेच्छा देत असताना जे जे काही मुद्दे विचारवंतांनी मांडले त्याला मी बौद्धकर्णी हितकर्णी सभा राष्ट्र भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि अनुमोदन देतो. भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी मावळ तालुका बुद्ध लेणी विकास परिषद या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वाघमारे साहेब आणि या ठिकाणी आपण सर्व मंडळी अमूल्य असा वेळ खर्च करून उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो. मी या ठिकाणी ही सूचना करतो की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या समाजाचे जे कोणी आर्किटेक्ट असतील अशा आर्किटेक्टांना घेऊन आपण ज्या बुद्ध लेण्या आहेत आपल्या परिसरात त्या बुद्ध लेण्यांसाठी त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारची माहिती घेऊन ज्या ठिकाणी जे दगड जरा नादुरुस्त झाले त्या ठिकाणी आपण ते केलं पाहिजे. आणि त्यानंतर पायथ्याशी ही शासकीय जागा आहे त्या ठिकाणी कारागिरीमध्ये जेवढी दुकानं आहेत ती सर्व अतिक्रमण आहे. माझ्या मते आपण शासनाकडनं त्या ठिकाणी साधारण 1 एकरची जागेची मागणी करावी आणि त्या ठिकाणी सुशोभीकरण आणि लेण्याचं काम करावं अशी मी या ठिकाणी सूचना करतो. भगवान गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, मातोश्री रमाई भीमाई यांच्या पवित्र विचारांना प्रथम अभिवादन. आज लेडी मावळ तालुका बुद्ध लेडी या परिषदेला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सचिव, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, लोणावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्यासाठी एकच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही मला प्रथम उठले टाळ्याच का, तर प्रत्येक जण म्हणतो या लेणीचं संवर्धन झालं पाहिजे, पण संवर्धनासाठी राजआश्रय असल्याशिवाय होत नाही. तर ते आपले वाघमारे साहेब कंबर कसून उभे आहेत. तर त्यासाठी त्यांनी ज्या सूचना मांडण्यासाठी सांगितलेल्या आहेत त्या सूचना तर साहेबांनी आधीच मांडलेल्या आहेत. पण मला सुद्धा असं वाटतं आपला भारत देश हा बुद्धभूमी म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे. तर प्रत्येक ठिकाणी जे बाहेरून बौद्ध भिक्खू येतात त्यांच्यासाठी अभ्यासिका असावी, राहण्याची व्यवस्था असावी आणि ज्या बौद्ध लेणीवरती आपण जातो तर थोड्या थोड्या अंतरावरती बौद्धांच्या मूर्ती असाव्यात असं मला वाटतं. आमच्या महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी माझ्या अगोदर बोलणारे खूप सारे आहेत, तर ती मी शुभेच्छा देते आणि इथे सांगते नमो बुद्धाय. भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन. बराच वेळ झालेला आहे आणि अतिशय गंभीर विषय घेऊन आज आमचे नेते वाघमारे साहेब मैदानामध्ये उतरलेले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्यासाठी निश्चितपणे 7 कोटी शासन देतो. परंतु या ठिकाणी जरूर मला असं वाटतं की बुद्ध लेण्या आहेत भारतामध्ये. आपण नेहमी ओरडून सांगतो या जगाला काय हवा, बुद्ध हवा.
बुद्ध कसा मिळणार आहे या जगाला, त्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून थोडी भगवान बुद्ध आपल्या समाजाला किंवा देशाला कळणार आहे. तर त्याच्यासाठी ज्या लेण्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत त्या लेण्या त्या कशाच्या द्योतक आहेत. ते तिथं काय पर्यटन स्थळ नव्हती, तिथं धम्माचे उपासक धम्माचा अभ्यास करत होते. परंतु आज शासन नुसतं पैसे कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पर्यटन म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. माझी प्रथम मागणी आहे की आमचे नेते सन्माननीय न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब आज जागतिक बौद्ध धम्म परिषदेवर उपाध्यक्ष म्हणून जे नेमणूक झाले, आमचा सर्व समाजाचा अभिमान आहे. खूप काम जगामध्ये बौद्ध धम्माने केलेला आहे आणि जो धम्म भारतामध्ये जन्मला, ज्या धम्म या भारतामध्ये ज्याची उगम झाला, तिथं जन्म झाला, तिथं पहिल्यांदा आपण किती दुरावस्था आहे. तिथं पाहतो की आता 3 वेळा फॅक्टऱ्या तयार झाल्या आहेत, त्या फॅक्टरीची नाव मी घेत नाही. तिथं फक्त जातीवाद निर्माण केला जात आहे. म्हणून जेव्हा जगाला जो जगण्याचा मार्ग दिला आहे भगवान बुद्धाने, त्याच्यावर जाणून म्हणून दुर्लक्ष केलं जात आहे. माझी एवढी नम्र विनंती आहे बाबर साहेबांना या परिषदेच्या माध्यमातून की ज्या धर्म परिषद या ठिकाणी धम्मलेण्या आहेत त्या पर्यटनच्या साठी तर ठेवल्या पाहिजे, परंतु त्या खुल्या झाल्या पाहिजेत. आमचे जे धर्मगुरू आहेत, धर्माचे जे अभ्यासक आहेत, त्यांना तिथं त्याचा अभ्यास झाला पाहिजे. अशा पद्धतीने तिथं धम्म सांगणारे लोक थांबली पाहिजेत. हीच मागणी आपण करावी अशी या विनंती करताना थांबलो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मावळ तालुका बौद्ध लेणी विकास परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष व निमंत्रक आमचे नेते सूर्यकांत वाघमारे साहेब, या धम्मपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, स्वाखाता भगवतो धम्मो संदीपिको अकालिको येई पसिको ओपनायको पच्चितम वेदी तपो विरुद्धी. स्वाखातो असा हा सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितलेला, या जन्मात फल देणारा, काळाचे बंधन नसलेला आणि शास्त्रीय दृष्ट्या तपासणी करून घेता येण्याजोगा, प्रगतिशील आणि स्वतःचा मार्ग स्वतः चालण्यास सांगणारा धम्म म्हणजे बुद्ध धम्म. आणि या बुद्ध धम्माच्या आदर्शवत असलेल्या लेण्या यांच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपले विचार आपल्या कृतीनुसार मांडलेले आहेत. परंतु भारतातील बौद्ध लेण्या या जवळजवळ भारतातील संपूर्ण बौद्ध लेण्यापैकी 700 लेण्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि याचं मुख्य कारण असं की जो व्यापारी मार्ग, जो मुख्य व्यापारी राजमार्ग होता, हा मावळ प्रांतातून गेलेला होता. कोल्हापूर, कराड, जुन्नर या मार्गे गेलेला होता. आणि त्यामुळे या लेण्यांची तुम्ही बघा, जे भारतातील व्यापारी मार्ग आहे त्या व्यापारी मार्गावर या लेण्यांची सगळी खोदाई झालेली आहे. आणि ही खोदाई इसवी सन पूर्व 374 ते इसवी सन 300 पर्यंतच्या काळामध्ये या लेण्यांची खोदाई झालेली. इसवी सन 374 हा काळ सम्राट अशोकापासूनचा, तो इसवी सन 300 पर्यंतचा काळ हा बौद्ध धर्म अस्तित्वात असेपर्यंतचा काळ समजला जातो. आणि यामध्ये तुम्हाला हिनयान आणि महायान पंथाच्या लेण्या पाहायला मिळतात. परंतु यामध्ये बुद्धाचं रूप तुम्हाला ज्या लेण्यामध्ये पाहायला मिळतं त्या महायान पंथाच्या लेण्या आहेत. आणि यामध्ये बुद्ध रूप नाही, त्या हिनयान पंथाच्या लेण्या आहेत. तर या गोष्टी आपण मी विस्ताराने बोलणार होतो, पण मी उशिरा आल्यामुळे मी माझं भाषण थोडं सूचनाच करणार आहे. यामध्ये या लेण्यांची माहिती करून घेत असताना एक बेडसा लेणीमध्ये गाईड आहे दहीबाते नावाचा. जर आपण कोणी गेलेले असाल तर ते दहीबाते हा मराठी समाजाचा गाईड आहे. आणि तो लेणीची अशी सुंदर माहिती त्या ठिकाणी देतो. आणि तिथले शिलालेख जे आहेत पाली भाषेतले, ते पाली भाषेतले लेख सुद्धा वाचून दाखवतो. हा आदर्श त्या मुलाकडून घेण्याजोगा आहे असं मला वाटतं. आणि या ठिकाणी जर आपण एखादा अनाथ मुलगा असला, त्या अनाथ मुलाला जर आपण आश्रय दिला तर त्याचा विकास करण्यासाठी त्याला जर आपण दत्तक घेतलं त्याचा विकास करू शकतो. तसाच त्या अनाथ पडलेल्या ज्या लेण्या आहेत, या लेण्या प्रत्येक गावातून, प्रत्येक 4-4 गावातून एक लेणी जर दत्तक घेतली तर निश्चितपणे त्या लेण्याचं सर्वांगीण विकास आणि संवर्धन त्या गावांना करता येईल. म्हणजे बेडशेची लेणी, बेडशेच्या आजूबाजूच्या पवनवळातल्या काही गावांनी जर दत्तक घेतली तर निश्चितपणे तिचा विकास करता येईल.
आणि त्या मी या ठिकाणी लेखी स्वरूपात आलेल्या आहेत. त्या मी आपल्याला एकच मिनिटात वाचून दाखवतो. या ठिकाणी कार्ला लेणीचा जो पर्वत आहे त्या पर्वताला वालुरंग पर्वत असं म्हटलं जातं. पूर्वीचं नाव आहे. म्हणजे वालुरंग या पर्वतावर असं एक ठिकाण शोधावं की त्या ठिकाणी जर बुद्ध 100 फुटाची जर आपण बुद्ध मूर्ती स्थापन केली तर या हायवेवरून सुद्धा ती दिसली जाईल. आणि त्या मूर्ती बुद्ध रूपाच्या खाली असा एक प्रोजेक्ट तयार करावा. या ठिकाणी वरून आपल्याला एक लेझर शो थिएटर त्या ठिकाणी निर्माण करता येईल की रात्रीच्या वेळी लेझर शो त्या संपूर्ण पर्वतावर भगवान तथागताचं चरित्र लेझर शो दाखवलं जाईल. त्यामध्ये बैठक त्या लेझर शो बघण्यासाठी साधारण 200 लोकांची व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे. त्याप्रमाणे थिएटर देखील असावं. त्या थिएटरमध्ये 50 लोकांची व्यवस्था असली पाहिजे आणि बौद्ध धर्माचा सर्व निर्णयाचा इतिहास सांगणारा एक शॉर्ट फिल्म त्या थिएटरमध्ये लोकांना दाखवली जावी. त्याचप्रमाणे या बौद्ध लेण्याच्या विकास करता कार्ला फाटा ते कार्ला लेणी या दरम्यान आपल्या बौद्ध धर्माचं प्रतीक असं काहीच नाहीये. त्याकरता बौद्ध धर्मावर आधारित सांचीला जसं तुम्हाला तोरण आपण त्याला म्हणतो गेट मेन गेट त्या धर्तीवरचं एक गेट कार्ला फाटा ते कार्ला बुद्ध लेणी इथपर्यंत असावं असं मला वाटतं. त्याचप्रमाणे त्या बाकीच्या सूचना अनेक लोकांनी केलेल्या आहेत त्या वाचून घ्यायला पाहिजेत. परंतु माझी एक ती सूचना होती की लेझर शो जर तुम्ही एक प्रोजेक्ट मोठा केला तर स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाचा एक सरदार वल्लभभाई पटेलांचं मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये आहे केवलिया येथे. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने जो विकास केलेला आहे त्या पद्धतीचा विकास जर झाला तर खऱ्या अर्थाने बौद्ध लेणी 50 महिलावरून देखील कळेल. अशा दृष्टीने एक आदर्शवत विकास आपण करण्याचं धोरण स्वीकारावं असे या परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राजकीय प्रगल्भता, राजकीय नेत्यांचे विचार, राजकीय चळवळीत आपण वाढवत असताना आपण आतापर्यंत किल्ल्यांचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारचे आवाज ऐकले होते. परंतु गेले 3 ते 4 वर्ष आणि प्रकर्षाने 2023 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्ह्याचे तत्कालीन अध्यक्ष व आजचे महाराष्ट्र सचिव, पश्चिम महाराष्ट्राचे तत्कालीन अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे नेते सूर्यकांतजी वाघमारे यांनी ही भूमिका घेतली. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्वांनी या बाबतीत टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं. सर्वांच्या सूचना आलेल्या आहेत. आपण वेळोवेळी सूचना देणार आहोत. ही सुरुवात आहे. भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांच्या विचारांना प्रतिमांना अभिवादन करून आज या ठिकाणी मावळ तालुका बुद्ध लेणी परिषदेचे आयोजन होत असताना या परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सचिव सन्माननीय सूर्यकांतजी वाघमारे आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पक्षाचे पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, अनेक मान्यवरांनी बांधवांनी आपल्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महातालुक्याच्या वतीनं मी सर्व या सूचनांचा आदर करतो. या सूचनांना तालुक्याच्या वतीने पाठिंबा देतो. धार्मिक गुणांविरुद्ध मुक्त करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, राजकीय गुणांविरुद्ध मुक्त करणारे छत्रपती शिवाजी महाराज, शैक्षणिक गुणांविरुद्ध मुक्त करणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, प्रतिमांना अभिवादन. आणि हे तिन्ही कार्य एका राज्यामध्ये पूर्ण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या विचारमंचावर असणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी, आपण या ठिकाणी आधी लेणी परिषद आपण या ठिकाणी घेतली आहे आणि ज्यांचं लेणीवरती प्रेम आहे ते आलेले सर्व मावळ तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी
प्रत्येकाने मुद्दे मांडलेले चांगले मांडलेले आहेत. वाघमारे साहेब पण आपल्या भाषणातून सांगणारच आहे. आम्ही 2023ला कारला नदीवरती आमची नेहमी रॅली असते. 26 नोव्हेंबरला आम्ही प्रत्येक रॅलीवरती जात असतो आणि 23 नोव्हेंबरला आम्ही कारला रॅलीवरती गेलो. मी होते, माझ्याबरोबर मंगल चौरे होती, नंदा भाऊजी शिंदे ह्या होत्या आणि आमचा जगताप अशा आम्ही तिघी चौघी वरती गेलो लेणीवरती. वाघमारे हे घेऊन कारण्यामध्ये आले नव्हते. तोपर्यंत आम्ही वरती गेलो. त्या ठिकाणची अवस्था पाहिली. संपूर्ण दगडी अशा सगळ्या परिसरामध्ये दगडी पडलेल्या होत्या. आतमध्ये गेलो म्हणजे लेणीत आम्हाला जायचं दर्शन घ्यायला. म्हणलं नाही जाता येणार, तिथं तिकीट काढा तुम्ही. मग त्याला आम्ही सांगितलं कोण आहे काय. त्याने आतमध्ये सोडलं पाहिलं तिथं. आणि खाली आल्यानंतर तिथे सरपंच होते, आमचे काही पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी होते आणि त्यांना तिथं मुद्दा मांडला तर तुम्ही इथे जर तिथं पैसे देता, बौद्ध रेलीला वर जाण्याचे पैसे देता, किती घेता प्रत्येकाचं. मग तुम्हाला आमच्या रेलीची तिथं अशी दुरवस्था असते, तुम्ही ती व्यवस्थित स्वच्छ काय ठेवत नाही. आता दगडी धोंडे पडलेले, कोणी आलं एखादं म्हातारा माणूस आडकळं कडकळं पडलं झालं तर काय करणार. आणि त्याच वेळेला गेल्या महिन्यामध्ये आठवडे मॅडम आल्या आणि त्यांच्याबरोबर परत मला लेणीवर जाण्याचा योग आला आणि मी त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांनी तिथं सगळं संपूर्ण परिसर स्वच्छ होता. सूचना आपण सगळ्यांनी मांडलेल्या आहेत. सूचना जर दिल्या तर त्या करता येतात, त्यांना अंमलबजावणी करता येते. आता सगळ्यांनी सांगितलं वरती पाण्याची सोय असावं, टॉयलेट बाथरूमची सोय असावं, गौतम बुद्धाच्या मूर्त्या असाव्या, सगळं काही असावं, जाण्या येण्याला रोपे असावं. आपण काही ठिकाणी पाहत असतो किंवा जाताना वयस्कर ज्या बायका आहेत त्यांना जाण्याचा त्रास होत असतो. आणि या ठिकाणी लोणावळ्यामध्ये जर फिरायला आलेल्या कुठल्या लेणीवर जायचं हे कळत नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं शासनाकडनं एक बस आपण मागून घ्यायला पाहिजे. ज्या लेणी आहेत त्या लेण्यांचं दर्शन होण्यासाठी ज्या ज्या विभागामध्ये लेणी असतात त्या त्या विभागामध्ये त्या ठिकाणी नियोजित ठिकाणी ती बस थांबल्या जाईल, त्या लेणीवर सोडले जाईल आणि एक ठराविक वेळ असावा. असं जर आपण शासनाला जर पत्र दिलं त्या ठिकाणी जे लेण्या पाहायला लोक येतात आहे, रिक्षाचं भाडं आपण 1.25 लोक घेतात आहे, बस वेळेवर नसती. मग ह्या बस ह्या गाड्यांची जर आपण सोय करून दिली तर येणाऱ्या पर्यटकांची त्यांना चांगली जाण्याची पण सोय होईल. आणि आपल्या लेण्याच्या ज्याप्रमाणे बाबासाहेब म्हणले होते मी सारा काही बोधमय करल आणि मग त्याच प्रकारे आपल्याला हा सारा काही बोधमय करण्याची वेळ आलेली आहे. सूर्यकांत वाघमारे यांनी हा चांगला प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि आपण ज्या सूचना दिल्या आहेत त्या सगळ्यांच्या सूचनेला मी हाती शुभेच्छा देते. इथं थांबते. जय. आणि आजच्या ऐतिहासिक काम होतं, कारण यापूर्वी अशी बुद्ध लेणी विकास परिषद कुठे मला ऐकण्याला नाही, कारण 32 वर्ष मी या गावामध्ये काम करतो, असं कुठेही झालं नाही. त्यामुळे हा ऐतिहासिक पहिल्या बुद्ध लेणी विकास परिषदेला माझ्या बचाव परिवारातर्फे आणि बहुजन शिक्षक संघटनेतर्फे भरपूर शुभेच्छा देतो. आणि आपण साक्षीदार आहात. आपण सर्वांनी खूप चांगल्या सूचना केल्या, मी सगळ्या सूचना ऐकलेल्या आहेत. त्यामुळे अतिशय चांगल्या सूचना केलेल्या आहेत आणि याचं हे बजेट काही सोपं नाही. आता हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला फक्त पाठपुरावा करावा लागेल. आपले नेते लोकनेते श्रीकांत वाघमारे साहेब हे करतीलच, पण आपल्याला हे एवढं प्रचंड बजेट जर आपल्याला प्रत्यक्षात आणायचं असेल तर हे आपल्याला शासनाशिवाय शक्य नाही. आज महायुतीची सत्ता आहे, त्या सत्तेसोबत आठवले साहेब आहेत आणि मग यांच्या मार्फत आपल्याला ह्या महाराष्ट्र शासनाला याच अशा विकास परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला आराखडा सादर करावा लागेल आणि आम्हाला या मावळ तालुका बुद्ध लेणीचा विकास हा आपल्याला जसा पाहिजे तसा करून घेता येईल, कारण पैसा लागणार आहे. सूचना आहेत, सूचनाला काही पैसा लागणार नाही, पण या सगळ्या गोष्टींना आर्थिक पाठबळाशिवाय शक्य नाही आणि ते फक्त शासनच करू शकतं, महाराष्ट्र शासनच करू शकतं, माझी खात्री आहे. पहिल्या बुद्ध लेणी विकास परिषदेला
उपस्थित राहिलेल्या सर्व बौद्ध उपासकांचे मी मनापासून आभार मानतो. आपण आपल्यातला वेळ काढून या ठिकाणी आला आणि ही बुद्ध लेणी विकास परिषद आपण यशस्वी केली. त्याबद्दल विचारपीठावर जेवढे उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी समोर उपस्थित असलेल्या अभियानाकरता टाळ्या वाजवल्या, झेंडे वाजवले. समोर जर मंडळी नसतील तर सूचना देखील सुचल्या नसत्या आणि विषय देखील मांडता आला नसता. परंतु आपण आला त्यामुळं एक विचारपीठावरील सर्वांनाच एक उत्साह अंगामध्ये संचारला की निश्चित मानवाचे काम आपण हाती घेतलेले ते यशस्वी होऊ शकेल. खरं तर बुद्ध लेणीचा विकास हा विषय कसा पुढे आला की महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, देशामध्ये आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये अनेक तीर्थ क्षेत्राचा विकास करतायत, अनेक धर्मियांच्या देवस्थानचा विकास करतायत आणि हे करत असताना केवळ या देशातील बौद्ध धर्मीय जी तीर्थस्थळ आहे त्याचा विकास ज्या पद्धतीनं करणं अपेक्षित होतो तो होत नाही. आपल्या या देशामध्ये जी काही मोठी महत्वाची ठिकाण आहे त्यामध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब जन्मले ते महूचं ठिकाण विकसित झालं. बाबासाहेबांनी अखेरचा श्वास तिथं सोडला. त्या 26 अलीपूर जे दिल्लीला त्यांचं निवासस्थान आहे त्याचा विकास झाला. भाडच्या 14 तळ्याचा विकास होतोय. बाबासाहेबांचं जे मूळ गाव आहे आंबवडे त्याचा विकास होतोय. रमाईचं वडल जे गाव आहे त्याचा विकास होतोय. आणि मग हा विकास होत असताना मावळ तालुक्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये लेण्यांची निर्मिती भगवान बुद्धांच्या अनुयायांनी आणि सम्राट अशोकाच्या अनुयायांनी जी केली ती मावळ तालुक्यातच त्याची निवड का केली गेली. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या मावळ तालुक्यामध्ये लेण्या असण्याचा त्यांना आवश्यकता का वाटली याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. कारला, भाजे, बेडसे या पूर्णत्वास आलेल्या लेण्या आहेत. परंतु भंडारा डोंगर असेल, घोराडेश्वर असेल, भंडारा असेल, पाटण असेल, तुमचं इंदोर असेल, अनेक आंध्रगावामध्ये देखील एक लेणी आहे. आणि मग मावळ तालुक्याची निवड तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अनुयायांना का वाटली तर या ठिकाणचा डोंगर दऱ्याचा जो परिसर पाहिला आणि या परिसरामध्ये बौद्धांचे विचार रुजलेले आहेत. पुढच्या काळात देखील ते प्रामाणिकपणाने रुजवले जातील असा कदाचित त्यांच्या मनामध्ये एक विचार आला असावा आणि म्हणून या ठिकाणी बुद्धांच्या लेण्यांची निर्मिती झाली. आज आपण अनेकांनी ज्या चांगल्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. खरं तर आपण सूचना मांडायला शिकलो हेच खरं तरी चांगली सुरुवात आहे. मग ही सुरुवात कशी झाली? कारला लेणीच्या विकासाकरता त्या ठिकाणी एकविरा देवीचं मंदिर आहे आणि 50 कोटी रुपयाचा निधी मंजूर होतोय याची माहिती मला मिळाली आणि मग मी त्या ठिकाणी ठरवलं की कारला लेणी या ठिकाणी अगोदर बुद्ध लेणी का एकविरा लेणी याचा विचार आणि संशोधन केलं पाहिजे. जर लेणी पहिली असेल तर पहिला विकास लेणीचा झाला आणि मग तुम्हाला देवीचा विकास करायचा आमचा विरोध नाहीये. परंतु देवीचा विकास होणार असेल आणि बुद्ध लेणीचा विकास करणार नसा तर कारला लेणीवरती एकही दगड लावून दिला जाणार नाही. त्याकरता आजची परिषद आहे. जेव्हा आपण मागणी करतोय यासाठी परिषद नाही आणि म्हणून आपल्याला अतिशय तातडीने अतिशय जागरूकपणाने या परिषदेकडे पाहिलं पाहिजे. मी सर्वांना पत्र टाकली. मी गेले 15 दिवस या परिषदेकरता मी सर्वांना सांगतोय पण तरी देखील लोक 11ची वेळेत 3ला येतात, 4ला येतात.
परिषद यशस्वी करायची असेल, या लेण्यांमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आपण प्रामाणिकपणाने भूमिका घेतली पाहिजे. आणि मावळ तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी अशा प्रकारच्या परिषदा आयोजित करा, तुमच्या पक्षाच्या बॅनर खाली करा, मला बोलवा, मी त्या ठिकाणी खुल्या मनाने यायला तयार आहे. परंतु सूर्यकांत वाघमारेंनी परिषद घेतली आणि मग तुम्ही जाणार नसाल तर ही तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची अवहेलना आहे. आणि असं करू नका. आपण आपल्या हाकेच्या अंतरावरती कारला लेणी आहे, हाकेच्या अंतरावरती भाजी लेणी आहे, हाकेच्या अंतरावरती बेडसे लेणी आहे. आणि जर त्याचा विकास आपण करू शकलो नाही तर आपल्या जन्माला अर्थ काय? आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या डोक्याचा पक्ष काढून टाका. जिथं पक्ष पुढे न्यायचा तिथं आपापला पक्ष न्या. खरं तर मी विधानसभेची निवडणूक पाहिली. दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याकरता आपण जीवाचा आटापिटा करत होतो, पण ही परिषद यशस्वी करण्याकरता आपली दमछाक होते याचा देखील विचार करणार आहे की नाही? कशा पद्धतीने तुम्ही सूचना मांडल्या, त्या सूचना कशा पद्धतीने आपल्याला प्रत्यक्षात उतरवायचं आहे याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आपल्याला आमंत्रणाची गरज आहे, आपल्याला निमंत्रणाची गरज आहे. खरं तुम्हाला सगळ्यांना एका विषयाकरता टाळ्या वाजवायला सांगणार. 4 दिवस झाले कीर्तन महोत्सव चाललाय मावळ तालुक्यात. तो समाज बघा, त्या समाजाचं अनुकरण करा. हजारोच्या संख्येने तो समाज तिथे येतोय, आपली शक्ती प्रदर्शित करतोय. खरं तर त्यांच्याकडून ही टाळ्या वाजवल्या पाहिजे, त्याचं अनुकरण केलं पाहिजे. खरंच वाजवा टाळ्या. इतक्या मोठ्या प्रमाणात समाज एकत्र येणं, एकत्र आणणं साधी गोष्ट नाहीये. तिथं भाजपचा देखील वारकरी गेलाय, काँग्रेसचा देखील वारकरी गेलाय, मनसेचा वारकरी गेलाय, शिवसेनेचा वारकरी गेलाय. आणि इथून आपण खिडकीतून डोकावतोय. अल्पेचे किती आहेत, बीएसपीचे किती आहेत, वंचितचे किती आहेत, आणि मग मी जाणार. ही जर भूमिका आपण घेतली तर ही तथागतांवरती अन्याय करणारे ठरेल. आणि म्हणून माझी सर्व मावळ तालुक्यातील आजची जी परिषद आपण यशस्वी केली ही सुरुवात आहे. आणि याच्यानंतर आपल्याला ज्या परिषदा घ्यायच्या आहेत, आपल्याला दुसरी परिषद बेडसेला घ्यायची, तिसरी परिषद आपल्याला भाज्याला घ्यायची, आणि जिथं जिथं दुर्लक्षित आणि अर्धवट अवस्थेत लेण्यात त्यांना भेट द्यायची. आणि म्हणून ह्या लेणी विकासाचा मुद्दा आणि परिषद का घ्यावी लागली. आज एक फेसबुकवरती एक पोस्ट आली की एवढा कांगावा कशासाठी, की आता परत तुम्हाला मिळेल. मग मला त्याचं उत्तर द्या की लोक आपल्या विकासाच्या दृष्टीने चर्चा करायला पाहिजे, तर लोक कशा दृष्टीने चर्चा करतात. आपण मुख्यमंत्र्यांना आडकाठी केली की 4 ऑक्टोबरला तुम्हाला एकविरा देवीच्या मंदिराचा भूमिपूजन समारंभ आम्ही करू देणार नाही, अशा आशयाचं पत्र दिलं. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना दिलं, मावळचे विद्यमान आमदार सुरेश शेटे यांना दिलं. आणि श्रीरंग बारण्यांचा निरोप आला की 5 ऑक्टोबरचं आंदोलन तुम्ही करू नका. मी तुमची मुख्यमंत्र्यांची भेट घडून आणतो. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला गेलो. तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव होते, पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस जीवनताई साळवे होत्या, मानताई बनसोडे होत्या, अनेक मंडळी. कमलसिंग मस्के शहराध्यक्ष, आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. आणि हे निवेदन देत असताना की भूमिपूजन तुम्ही जर मंदिराचं करणार असाल तर बुद्ध लेणीचं काय. आणि हा प्रश्न आम्ही त्यांना कारला लेणीच्या ठिकाणी जाऊन विचारला. आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की निश्चितपणानं कारला बुद्ध लेणीचा विचार केला जाईल. आणि त्या ठिकाणी भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. त्या ठिकाणी त्यांनी या लेणीच्या विकासाकरता 5 कोटी रुपयाचा निधी आपल्याला जाहीर केला. आणि आधी निधी लागला तर तुम्ही निधी देण्याची त्यांनी आपल्याला खात्री दिली. त्याच्यावरती एक पोस्ट आली लगेच, आणि हे निवडून येणार आहेत का.
सगळ्या माणसामध्ये सगळ्यात शहाणी माणसं असतील ती फक्त आपल्या समाजात आहेत. दुसऱ्या समाजात इतकी शहाणी माणसं नाही अशी माझी खात्री झालेली. लगेच दोष आली, अरे निवडून येणार आहेत का, मग आपल्याला कसं काय निधी देणार. तर तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने ते निवडून आले आणि मग ते जर निवडून आले असतील तर आपला 5 कोटीचं काय, आणि ते विचार करण्याकरता आजची परिषद आपण आयोजित केली आहे. 5 कोटी कसे खर्च करायचे, लगेच दुसरी पोस्ट आली, अरे 5 कोटी यांना मिळणार आहेत. माणसा सगळ्या शहाणा समाजात कुठला समाज आहे तर आपण म्हणजे आता 5 कोटी यांना मिळणार आहे आणि म्हणून हे कामाला लागले आणि म्हणून ही परिषद सुरू झाली आहे. अशी जरी मंडळी असली तरी देखील आपल्या कामाला उत्साह येतो. मग या 5 कोटी रुपयाचं काय करायचं आणि त्या 5 कोटी रुपयामध्ये तुमच्याकडनं समाजाला एकत्रित करावं, त्यांच्या मौल्यवान सूचना घ्याव्या, त्या एकत्रित कराव्या. मी सगळ्यांना विनंती केली की आज देखील सूचना आणा. काही या ठिकाणी आपण जर सूचना मांडल्या त्या सूचना सगळ्यात लिहिल्या जात नाही, त्यामुळे आपण लेखी स्वरूपामध्ये या सूचना दिल्या तर आपल्याला एक एक्सपर्ट कमिटी नेमावी लागेल, त्यांच्याकडे या सूचना सादर कराव्या लागतील आणि एक अधिकृत आराखडा तयार करून आपल्याला शासनाला द्यायचा आणि म्हणून या परिषदेचं आपण आजचं आयोजन केलं. त्याच दिवशी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांची सभा होती नारापाट्याला. त्या सभेला देखील आम्हाला जाण्याचा योग आला. त्यांचं भाषण सुरू झालेलं होतं, परंतु त्यांच्या भाषणामध्ये काय बुद्धलेखीचा काय विषय येत नव्हता आणि मी आमदार सुरेश शेट्टीला चिठ्ठी दिली की मी उठून जाऊ का. जर तिथं कारणालेखीचा विषय येणार नसेल तर मी तुमच्या सभेला येण्यात काय करणार आहे. मी त्याच्या कानामध्ये निरोप सांगितला आणि त्याचा फोटो प्रकाशित झाला आणि मग अजितदादांना त्याला सांगितलं की बुद्धलेखीचा विकास करायचा असेल तर त्याकरता 10 कोटी रुपयाची तरतूद शासन निश्चितपणे करेल असा देखील दुसरा शब्द आपण त्यांच्याकडे. आता ते दोघांनी शब्द दिलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी मला जे अधिकार दिले की मी या जिल्हा नियोजन समितीवरती आहे आणि म्हणून मला देखील 1 कोटी रुपये द्यायचा निधीचा अधिकार तुम्ही मला प्राप्त करून दिलेला आहे आणि माझी देखील जबाबदारी की हा 1 कोटी रुपयाचा निधी आपल्या लेण्याच्या कुठेतरी पायरीला जरी लागला तरी माझा जीवनात सार्थक होईल आणि म्हणून अशी आपण परिषद घेत आहोत. आता मला निधी द्यायचा मी आता पहिला जो 1 कोटीचा निधी आहे जिल्ह्यातल्या सर्व बाबासाहेबांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणाकरता आपण दिलेला आहे. कागेला आपण मुस्लिम समाजाचे 10 लाख रुपये दिले आणि रोहा शहरामध्ये अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला 10 लाख रुपये दिले. बाकीचे सर्व जे 1 कोटी रुपयाचा निधी आहे बाबासाहेबांचं जे तळेगावचं स्मारक आहे त्या स्मारकाला 15 लाखाचा निधी त्या ठिकाणी मी बाबासाहेबांच्या बंगल्याकरता विकासाला दिलाय. रोहा शहरामध्ये रमाईचं सांस्कृतिक भवन आहे त्याचं सुशोभीकरण करावं म्हणून त्या ठिकाणी 15 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. जेजूर असेल, खेड असेल, आंबेगाव असेल, वेल्ला असेल, जिथं जिथं बाबासाहेबांचे पुतळे आहेत स्मारक आहे त्या प्रत्येकाला मी नियोजन समितीकडनं 10 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. आणि म्हणून आपण कारला, भाषा आणि बेडसे ही लिणी आपल्याला सध्या त्याला पायलट करायचंय, त्यांना आपल्याला समोर घेऊन विकास करायचा आहे आणि त्याकरता समाजातल्या सर्व घटकांच्या सूचना घेऊन आपण काम केलं पाहिजे. उद्या जर एकविरा दिली गडाचं जर काम सुरू झालं आणि आपल्या सूचना गेल्या नाही आपण असे स्वस्थ बसतो तर मात्र विकास झाल्यानंतर मग व्हॉट्सअपवर सुरू होईल की बुद्धलेखीवरती अन्याय, मग आपले मोर्चे, मग आपले आंदोलन, मग आपला बल हे आपले काम सुरू होतील. आपल्याला शासनाने ज्या काही गोष्टी आपल्याकडे आपल्या मान्य केलेल्या आहेत त्याची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी बौद्ध आरोग्याची आहे आणि म्हणून आज आपण या परिषदेचं उद्घाटन करतात. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला घेऊन एक रॅलीने आपण या ठिकाणी आलोय. ही भगवान बुद्धांची 50 फुटाची मूर्ती या लेणीवरती जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आपण गप्प बसता कामा नये. आता तुम्ही सूचना मांडणार, परिषदेला येणार, टाळ्या मारणार आणि मग कुठेतरी एखाद्या सभेत म्हणणार की कुठं 50 फुटाची मूर्ती बसवतो.
तुम्ही तर लय मोठ्या गप्पा मारल्या होत्या की 50 फुटाची मूर्ती बसवणार, आणि ही निश्चितपणानं आपण बुद्ध मूर्ती बसवल्याशिवाय आपलं काम थांबणार नाही हा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देतो. त्याकरता तुमच्या सर्वांची साथ, जागृत समाज हा समाजाच्या विकासाचा मुख्य धागा आहे, आणि म्हणून आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी आला. मी माझ्या मुलाखतीमध्ये काय काय करायचे सगळं सांगितलेलं, परंतु आज आपण बुद्धलिंगी विकास समिती आपण स्थापन करणार आहोत. कोणाला या समितीमध्ये यायचं असेल, या बुद्धलिंगीचं काम करायचं असेल तर या समितीचं त्याचे सभासद झालं पाहिजे. त्या समितीची बैठक आपण घेणार. आज आपण जाहीर सभा घेतली, आता पुढची आपली जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये आर्किटेक्चर जे असतील, काही लेखी अभ्यासक असतील, त्यांचं लेखी आपण अहवाल घेऊन एक आराखडा आपण तयार करायचा. पण या सगळ्या गोष्टीला आपल्याला 2 महिन्याच्या आतमध्ये हा सगळा आपला आराखडा पूर्ण झाला. हा पूर्ण झाला नाही आणि मग ते काम सुरू झालं तर जिथं आपल्याला भगवान बुद्धाची मूर्ती बसवायची तिथं जर काय दुसरी एखादी गोष्ट झाली तर पुन्हा आपल्याला दुसरी जागा शोधावं लागेल. आणि म्हणून माझ्या समोर तुमच्या मनात जी बुद्धलिंगी आहे तीच बुद्धलिंगी माझ्या देखील मनात आहे. तुम्हाला जसं वाटतं की त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नको, सुसज्ज पायऱ्या पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सोय पाहिजे, निवारा शेड पाहिजे, या सगळ्या सूचना तुम्ही मांडलेल्या आहेत. आपण ज्या सूचना मांडतो एखाद्या आम्हाला पिण्याचं पाणी नाही मिळतच चालतं, आम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ, परंतु पायथ्यापासून तर बुद्धलिंगीपर्यंत 50 अश्वस्तंभ झाले पाहिजे. ही आपण पहिली मागणी आहे की जिथं सुरुवात झाली तिथं आपल्याला कळालं पाहिजे की ही बुद्धांची लिंगी आहे. बुद्धाचं अस्तित्व 2500 वर्षापूर्वी ज्यावेळेस जेसीबी नव्हता, डॉक्टर नव्हता, आधुनिक यंत्र सामग्री नव्हती, त्यावेळेस त्यांनी ती लिंगी कशी पुरली असेल. आज आपल्याकडे सगळं आहे, परंतु आपल्याकडे करण्याची मानसिकता नाही, किंवा आपला त्या दृष्टिकोन नाही, आणि म्हणून आपण ते करू शकलो नाही. आणि म्हणून आपल्याला कार्ला लेणी ही जगप्रसिद्ध लेणी आहे, आणि देशभरातल्या ज्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांची प्रतिकृती असलेलं एक सुसज्ज संग्रहालय आपल्याला लेणीच्या पायथ्याशी करायचं. की तुम्हाला अजिंठा वेरूळ लेणी कशी आहे हे कार्लाला गेल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून आपण सगळ्या लेण्यांचं चित्र संग्रहित करतो, त्याचा आराखडा करतो, आणि पैसा हा काय आपण काय करू शकत नाही. मी पहिलं करून दाखवलं आणि मग बुद्ध लेणीला हात घातला. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं स्मारक आपण केलं, ते पूर्ण केलं. बाबासाहेबांचं दुसरं स्मारक आपण घेतलं, तुमच्या सगळ्यांच्या मदतीने पूर्ण केलं. माझी माझ्यावर टीका करणाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही एखादं काय केलेलं दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. तुम्ही काहीच करायचं नाही, नुसती टीका करायची. याला काय अर्थ आहे? तुम्ही जर टीका करणार असाल तर लेणी कशी टिकेल. आणि म्हणून माझी सर्वांना आता विनंती आहे की आपण बुद्ध लेणीचा विकास हा एकमेव ध्यास असं घेऊन आज आपण पुढे जायचं आहे. ज्यांना ज्यांना बुद्ध लेणी विकास समितीमध्ये यायचं आहे त्यांनी आपल्या इथं नाव नोंदवावं, की आपण समिती बनवू. ज्या नावं आल्याच्या नंतर मग आपण त्याच्यामध्ये जबाबदारी निश्चित करू कुणी काय काम करायचंय, आणि त्याच्यानंतर आपल्या कामाला सुरुवात होईल. आज या ठिकाणी आपण हा जो कोणाच्या भरवशावरती लेणीचा विकास करू हा देखील महत्वाचा. ज्यांना आपण विधानसभेला मतदान केलंय आपण त्यांना शब्द दिला की यंदाचं मत विधानसभेचं कार्ला बुद्ध लेणीला आहे, बेडसे लेणीला आहे, भाजे लेणीला आहे. आणि म्हणून आमदारांची ही वैयक्तिक जबाबदारी आहे. आमच्या मताची किंमत लेणीच्या स्वरूपात आम्हाला परत मिळाली पाहिजे. आणि मग दुसरी बैठक आपल्या आमदारासोबत होणार. आज आपण आमदारांना आणलं असतं तर तुम्ही सगळ्यांनी आमदारासाठी फोटो काढण्यात ही पैसे झालेले असतील आणि एकही विषय झाला.
आणि म्हणून म्हटलं नामदार साहेब बोलतो. इतके फोटो काढले असते की त्या लेखीचा फोटो दिसला असता. आणि म्हणून आता आपल्याला आपला जो आराखडा तयार झाल्याच्या नंतर आपली बैठक आमदारांसोबत होईल, आपली बैठक खासदारांसोबत होईल आणि तिसरी बैठक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे जायचे. या एकविरा देवीची शपथ जाहीर केली ना 5 कोटी मग द्या. देवीच्या दारात खोटं करू नका हे आठवण करण्याकरता आपल्याला एकनाथ शिंदेकडे जायचं. पहिले 5 कोटी घ्यायचे, नंतर आजीदादाकडे जायचे की 10 कोटीची तुम्ही तरतूद करताय की जबाबदारी घ्यायची जबाबदारी आमची. त्याच्यामध्ये आम्ही गंगे आहोत. दिलेला शब्द ज्यांनी दिलेला आहे तो पाळला नाही तर त्यांना जाब विचारण्याचे देखील आपल्याला शब्द आहे. परंतु निश्चितपणानं तुमच्या मनातली बुद्ध लिहिली, माझ्या मनातली बुद्ध लिहिली आणि तुम्हाला आज तुम्ही इमॅजिन करताय की कारला लेणीवरती बुद्ध लेणी कशी दिसेल. तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या एक चित्र उभं राहिलं असेल की बुद्ध लेणी कशी दिसेल. आणि अशा पद्धतीची जी बुद्ध लेणी आपल्याला साकार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण कामाला लागू. आज जी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली त्या सर्व नेत्यांना मी विनंती केली की आपापल्या पक्षाची बैठक घ्या. त्यांना हा विषय समजून सांगा की हा विषय काय आहे, आशय काय आहे आणि आपण सगळेजण मिळून एकत्र आलो तर निश्चितपणानं जो विकास आम्ही करायचा ठरवला त्यापेक्षा 10 पटीत जो विकास होईल. मी पुन्हा एकदा आपण सगळे अतिशय सकाळपासून प्रामाणिकपणाने या परिषदेला आला. खरं तर बुद्ध लेणीचा विकास करणं हे साधं काम नाही. आमचे लेणी संवर्धनचे तरुण मित्र आहेत, दर आठवड्याला ते कुठं ना कुठं जातात आणि त्याच्या परिणामी ते बुद्ध लेणीचा अभ्यास करतायत. माझ्याकडे आल्यानंतर अनेक वेळा जितकं सभेत तितकं त्यांना सहकार्य करण्याचं काम करतो. का करतो? आपण पहिले बोलतो आहोत आणि मग आपला राजकीय पक्ष आहे आणि त्याकरता आपण या सगळ्यांची मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याच्या नंतर केंद्रीय पर्यटन मंत्री यांना आपण निवेदन देणार आहोत आणि त्याकरता आपले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामनाथ साहेबांची आपल्याला मदत लागणार आहे आणि आम्हाला दिल्लीला देखील जावं लागणार आहे. म्हणजे आपण शहराला आलो आणि बुद्ध लेणीचा विकास झाला एवढ्या फक्त हे काम नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आज आलात अतिशय प्रामाणिकपणाने का आपण आलात. मी तुम्हाला एक मेसेज टाकला होता, तुम्ही शेकडोची संख्येने या, तो मेसेज ऐकला आणि तुम्ही आला. दुसरा मेसेज मी टाकला होता की या परिषदेला काही धम्मदान करा, तो कुणीच वाचला नाही. तो फक्त वाचला आमचे लेडीज संवर्धनांनी आणि प्रशांत कुमार यांनी, बाकीचे कुणीच वाचला नाही. मी पुन्हा तुम्हाला तो मेसेज टाकेल कारण हे काम करत असताना आता आपल्याला भाषा परिषद घ्यायची, ते छोटंसं गाव त्याच्यावरती जबाबदारी टाकून चालणार नाही. आपल्या बेडसेला परिषद घ्यायची त्याच्यावरती जबाबदारी टाकून जमणार नाही आणि हे काम आपल्याला सगळ्यांनी मिळून करायचे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि आजची विकास परिषद संपलेली अगोदर अनिल गायकवाड हे आभार मानतील. आपण पुन्हा एकदा बाबासाहेबांचा फोटो बाहेर लावलेला आहे. सगळ्यांचा एक ग्रुप फोटो आपल्याला मोठ्या संख्येने घ्यायचा आहे. पण अगोदर काही मंडळी आलेली नव्हती आणि मग फोटो काढून असा कार्यक्रम संपेल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय भारत, नमो. मावळ तालुका मंत्री विकास परिषदेचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक महाराष्ट्र प्रदेश सचिव आदरणीय सूर्यकांत वाघमारे साहेब, त्याचप्रमाणे मंचकावर बसलेले विविध पक्षांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व तरुण आणि भगिनी, सर्व लेडीज सर्वत्र आपण सर्व या विकास परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल आपले सर्वांचे उपस्थितांचे सर्व
मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी विकास वर्ष या ठिकाणी संपल्याचे जाहीर करतो.